भाजप नेत्या नाझिया इलाही खान यांच्या वादग्रस्त वक्तव्याविरोधात परभणीत काँग्रेस आक्रमक, राष्ट्रपतींकडे कठोर कारवाईची मागणी. महाराष्ट्र परभणी प्रतिनिधी रमेश मुलगी. भाजपा नेत्या नाझिया इलाही खान यांनी विविध जाहीर सभा आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून इस्लामचे प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याविषयी आक्षेपार्ह आणि वादग्रस्त वक्तव्य केल्याचा आरोप करत त्यांच्या विरोधात तात्काळ गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी परभणी जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून राष्ट्रपतींकडे करण्यात आलेली आहे. जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष तथा माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले. या निवेदनात नाझिया इलाही खान यांच्या वक्तव्यामुळे देशातील मुस्लिम समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्याचा आरोप करण्यात आलेला आहे. यापूर्वी अशाच स्वरूपाच्या वक्तव्यावरून अनेक ठिकाणी गुन्हे दाखल झाल्याचा उल्लेख या निवेदनात करण्यात आला. राज्यातील काही लोकप्रतिनिधी आणि हिंदुत्ववादी संघटनांकडून सातत्याने मुस्लिम समाजाविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केली जात असून यामुळे सामाजिक सलोखा बिघडत आहे असा आरोप यावेळेस करण्यात आला आहे. या प्रकारच्या द्वेषपूर्ण भाषणांवर कठोर कारवाई करण्यासाठी सरकारने प्रभावी पावले उचलावीत अशी मागणी देखील या निवेदनाद्वारे करण्यात आली. यासोबतच छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिराव फुले यांच्या विरोधात देखील सोशल मीडियावर आक्षेपार्ह मजकूर प्रसारित करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यासाठी स्वतंत्र कायदा करण्यात यावा अशी देखील मागणी यावेळेस करण्यात आली. माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांचे वक्तव्य. यावेळी माध्यमांशी बोलताना माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी म्हटलं आहे की अद्याप या प्रकरणी FIR सुद्धा करण्यात आलेली नाही. आमची ही मागणी आहे की देशामध्ये जे सामाजिक सलोखा आहे, जो हिंदू मुस्लिम एकोपा आहे, त्याला कुठेतरी नष्ट करण्याचे काम चालू आहे. मग बाबासाहेब आंबेडकरांचा सोशल मीडियामधून अपमान केला जातो. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल काही आक्षेपार्ह वक्तव्य काही लोक या ठिकाणी करतात. महात्मा ज्योतिराव फुले यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करतात. महापुरुष असतील, धर्मगुरू असतील, पैगंबर असतील, त्यांच्याबाबत बेधुंद वक्तव्य करणाऱ्यांविरोधात कारवाई झाली पाहिजे, त्यांना अटक झाली पाहिजे, त्यांच्या विरोधात कायदा झाला पाहिजे. ज्याप्रमाणे देशात ॲट्रॉसिटी ॲक्ट लागू झालेला आहे, जो VP सिंग यांनी केला, तसा एखादा कायदा हा सरकार तर करणार नाही, पण मुसलमानांच्या संरक्षणासाठी सुद्धा प्रॉव्हिडन्स संरक्षण कायदा देशामध्ये तयार करण्याची आवश्यकता आहे, जेणेकरून मुस्लिम समाज स्वतःला सुरक्षित मानेल आणि त्या माध्यमातून देशामध्ये शेकडो वर्षांचा जो एकोपा आहे तो टिकून राहील. हे निवेदन सादर करताना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अलमगीर खान, सिद्धार्थ हत्यांबिरे, रविराज देशमुख, नागसेन भेरजे यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते. आमची हे मागणी त्या देशामध्ये जे सामाजिक सलोखा आहे, जे हिंदू मुस्लिमचे एकोपा आहे, त्याला कुठेतरी नष्ट करण्याचं काम करतो. मग बाबासाहेब आंबेडकरचे सोशल मीडियाच्या माध्यमातून आव्हान केलं जाते. छत्रपती शिवाजी महाराजचे संदर्भात काही आक्षेपार्ह वक्तव्य काही लोक ह्या ठिकाणी करतात. महात्मा फुलेच्या बद्दल करतात. काय महापुरुष असतील किंवा धर्मगुरू असतील किंवा पैगंबर असतील, यांचा बेसूट वक्तव्य करणाऱ्या लोकांना विरोधामध्ये कारवाई झाली पाहिजे, याला अटक झाली पाहिजे आणि यांच्या विरोधात कायदा झाला पाहिजे. ज्याप्रमाणे ॲट्रॉसिटी ॲक्ट हे देशामध्ये लागू झाला, VP सिंगांनी केलं, तसा एक हे सरकार तो करणार नाही. पण मुसलमानाच्या संरक्षणासाठी सुद्धा तसं प्रकारचा संरक्षण कायदा या देशामध्ये तयार करण्याची आवश्यकता आहे की जेणेकरून मुस्लिम समाज स्वतःला सुरक्षित त्या ठिकाणी स्वतःला मानेल आणि त्याच्या माध्यमातून ते देशामध्ये जे हजारो शेकडो वर्षाचं जे एकोपाचं वातावरण हे टिकून राहील. यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अलमगीर खान तसेच सिद्धार्थ हत्यांबिरे, रविराज देशमुख, नागसेन भेरजे यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते.